नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण शिकत आहोत वाक्यप्रचार. या अगोदर वाक्यप्रचाराचा एक भाग पोस्ट केलेला आहे, बघितला नसेल तर नक्कीच बघा. जीवाला घोर लागणे, खूप काळजी वाटणे, जीव गहाण ठेवणे, कोणत्याही त्यागास तयार असणे, जीव थोडा थोडा होणे, अतिशय काळजी वाटणे, जोपासना करणे, काळजीपूर्वक संगोपन करणे, झाकले माणिक, साधा पण गुणी मनुष्य, झळ लागणे, थोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे, टक लावून पाहणे, एकसारखे रोखून पाहणे, टाहो फोडणे, मोठ्याने आकंत करणे, टाके ढिले होणे, अतोनात श्रम झाल्यामुळे अंगी ताकद न राहणे, टेंभा मिरवणे, दिमाग दाखवणे, डाव साधणे, संधीचा फायदा घेऊन कार्य साधणे, योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळवणे, डाळ शिजणे, थारा मिळणे, सोय जुळणे, मनाजोगे काम होणे, डांगोरा पिटणे, जाहीर वाच्यता करणे, डोक्यावर मिरी वाटणे, वरचढ होणे, डोके खाजवणे, एखाद्या गोष्टीचा विचार करणे, डोक्यावर खापर फोडणे, एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे, डोळ्यात धूळ फेकणे, फसवणूक करणे, डोळ्यांवर कातडे ओढणे, जाणून बुजून दुर्लक्ष करणे, डोळा चुकवणे, अपराधी भावनेने नजरेला नजर देणे टाळणे, डोळे निवणे, समाधान होणे, डोळ्यात खुपणे, सहन न होणे, डोळ्याचे पारणे फिटणे, पूर्ण समाधान होणे, डोळे खिळून राहणे, एखाद्या गोष्टीकडे एकसारखे बघत राहणे, डोळे दिपणे, थक्क करून सोडणे, डोळ्यात प्राण आणणे, एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे, डोळे फाडून पाहणे, तीक्ष्ण नजरेने पाहणे, आश्चर्यचकित होऊन पाहणे, डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजे अतिशय जागृत राहणे, डोळे भरून पाहणे म्हणजे समाधान होईपर्यंत पाहणे, तडीस नेणे म्हणजे पूर्ण करणे, ताळ्यावर आणणे, योग्य समज देणे, तळपायाची आग मस्तकात जाणे, अतिशय संताप होणे, तारांबळ उडणे म्हणजे अतिशय घाई होणे, तिलांजली देणे म्हणजे सोडणे किंवा त्याग करणे, तोंड काळे करणे म्हणजे दृष्टी आड होणे, नाहीसे होणे, तोंडाला पाणी पुसणे म्हणजे फसवणे, तळहातावर शीर घेणे म्हणजे जीवावर उदार होणे, तोंडचे पाणी पळणे म्हणजे अतिशय घाबरणे, भयभीत होणे, तोंडाला पाणी सुटणे म्हणजे लालसा उत्पन्न होणे, त्राटिका म्हणजे कजाक बायको, तोंडात बोट घालणे म्हणजे आश्चर्यचकित होणे, तोंड टाकणे म्हणजे अधवा तद्वा बोलणे, तोंडावाटे ब्र न काढणे म्हणजे एकही शब्द न उच्चारणे, थांग न लागणे म्हणजे कल्पना न येणे, थुंकी झेलणे म्हणजे खुशामत करण्यासाठी लाचारी पत्करणे, उष्ट्या हाताने कावळा न हाकणे म्हणजे कधी कोणाला यत्किंचितही मदत न करणे, ओनामा करणे म्हणजे प्रारंभ किंवा सुरुवात, एक घाव दोन तुकडे करणे म्हणजे ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे, अंगावर काटा उभा राहणे म्हणजे भीतीने अंगावर शहारे येणे, अंगावर मुठभर मांस चढणे म्हणजे धन्यता वाटणे, अंगाचा तिळपापड होणे म्हणजे अतिशय संताप येणे, अंथरूण पाहून पाय पसरणे म्हणजे ऐपतीनुसार खर्च करणे, कणिक तिंबणे म्हणजे खूप मार देणे, कपाळ फुटणे म्हणजे दुर्दैव ओढवणे, कपाळ मोक्ष होणे म्हणजे मरण पावणे, कान फुंकणे म्हणजे दुसऱ्याच्या मनात किलमिश निर्माण करणे, कागदी घोडे नाचविणे म्हणजे फक्त लेखनात शूरपणा दाखविणे, कानावर हात ठेवणे म्हणजे माहीत नसल्याचा बहाणा करणे, कान उघडणी करणे म्हणजे कडक शब्दांत चूक दाखवून देणे, काखावर करणे म्हणजे आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे, कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे, कायापालट होणे म्हणजे स्वरूप पूर्णपणे बदलणे, काट्याने काटा काढणे म्हणजे एका शत्रूच्या साहाय्याने दुसऱ्या शत्रूचा पराभव करणे, काट्याचा नायटा होणे म्हणजे क्षुल्लक गोष्टींचा भयंकर परिणाम होणे, कावराबावरा होणे म्हणजे बावरणे, काळजाचे पाणी पाणी होणे म्हणजे अतिदुःखाने मन विदीर्ण होणे, कुत्रानं हाल खाणे म्हणजे अतिशय वाईट स्थिती येणे, कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे, कंठशोष करणे म्हणजे ओरडून गळा सुकविणे, उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे, कंबर कसणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे, कुंपणाने शेत खाणे म्हणजे ज्याच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे, केसांना गळा कापणे म्हणजे वरकरणी प्रेम दाखवून कपटाने एखाद्याचा घात करणे, कोंबडे झुंजवणे म्हणजे दुसऱ्याचे भांडण
लावून आपण मजा पाहणे. कोपरापासून हात जोडणे म्हणजे काही संबंध न राखण्याची इच्छा प्रकट करणे. खडा टाकून पाहणे म्हणजे अंदाज घेणे. खसखस विकणे म्हणजे मोठ्याने हसणे. खूणगाठ बांधणे म्हणजे निश्चय करणे. खडे चारणे म्हणजे शरण येण्यास भाग पाडणे. खडे फोडणे म्हणजे दोष देणे. खापर फोडणे म्हणजे एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे. खाजवून खरूज काढणे म्हणजे मुद्दाम भांडण उकरून काढणे. खाल्ल्या घरचे वासने मोजणे म्हणजे उपकार करणाऱ्याचे वाईट चिंतणे. खो घालणे म्हणजे विघ्न निर्माण करणे. गर्भगळीत होणे म्हणजे अतिशय घाबरणे. गळ्यातील ताईत म्हणजे अतिशय प्रिय व्यक्ती. गळ घालणे म्हणजे अतिशय आग्रह करणे. गळ्यात पडणे म्हणजे एखाद्याला खूपच भीड घालणे. गळ्याशी येणे म्हणजे नुकसानीबाबत अतिरेक होणे. गाडी पुन्हा रुळावर येणे म्हणजे चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाला येणे. गुजराण करणे म्हणजे निर्वाह करणे. गुण दाखविणे म्हणजे दुर्गुण दाखविणे. गंगेत घोडे न्हाणे म्हणजे कार्य तडीस गेल्यावर समाधान वाटणे. गळ्यात धूळ पडणे म्हणजे इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे. गाशा गुंडाळणे म्हणजे एकाएकी निघून जाणे, एकदम पसार होणे. गोडबंगाल असणे म्हणजे गूढ गोष्ट असणे, काहीतरी रहस्य असणे. घडी भरणे म्हणजे विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे. घागरगडचा सुभेदार म्हणजे पाणक्या. घर डोक्यावर घेणे म्हणजे अतिशय गोंगाट करणे. घर धुवून नेणे म्हणजे सर्वस्वी लुबाडणे. घाम गाळणे म्हणजे खूप कष्ट करणे. घालून पाडून बोलणे म्हणजे दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे. घोडे मारणे म्हणजे नुकसान करणे. घोडे पुढे दामटणे म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे. घोडे पेंड खाणे म्हणजे अडचण निर्माण होणे. चतुर्भुज होणे म्हणजे लग्न करणे. चंग बांधणे म्हणजे निश्चय करणे. 4 पैसे गाठीला बांधणे म्हणजे थोडीफार बचत करणे. चुरमुरे खात बसणे म्हणजे खजील होणे. चारी दिशा मोकळ्या होणे म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य मिळणे. अग्निदिव्य करणे म्हणजे कठीण कसोटीला उतरणे. अंग धरणे म्हणजे लठ्ठ होणे. अटकेपार झेंडा लावणे म्हणजे मोठा पराक्रम गाजविणे. अंग काढून घेणे म्हणजे संबंध तोडणे. 18 दारिद्र्य असणे म्हणजे पराकोटीचे दारिद्र्य असणे. अर्धचंद्र देणे म्हणजे हकालपट्टी करणे. अडकित्त्यात सापडणे म्हणजे पेचात सापडणे. अंगाची लाही होणे म्हणजे खूप राग येणे. अत्तराचे दिवे लावणे म्हणजे भरपूर उधळपट्टी करणे. आकाशाची कुऱ्हाड म्हणजे आकस्मिक संकट. अन्नास जागणे म्हणजे उपकाराची आठवण ठेवणे. अन्नास मोताद होणे म्हणजे आत्यंतिक दारिद्र्यात जगणे. अन्नास लावणे म्हणजे उपजीविकेचे साधन मिळवून देणे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे थोड्याशा यशाने चढून जाणे. आकंड तांडव करणे म्हणजे रागाने आदळआपट करणे. आकाश ठेंगणे होणे म्हणजे अतिशय आनंद होणे. आकाश पातळ एक करणे म्हणजे फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे. आकाश फाटणे म्हणजे चारी बाजूने संकटे येणे. आकाशाला गवसणी घालणे म्हणजे आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे. आगीत तेल ओतणे म्हणजे भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे. आच लागणे म्हणजे झळ लागणे. आपल्या पोळीवर तूप ओढणे म्हणजे साधेल तेव्हा स्वतःचाच फायदा करून घेणे. आभाळ कोसळणे म्हणजे एकाएकी फार मोठे संकट येणे. उखळ पांढरे होणे म्हणजे पुष्कळ फायदा होणे. इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे. उखळ्या पाखळ्या काढणे म्हणजे एकमेकांचे उणे-दुणे काढणे किंवा दोष देणे. उचलबांगडी करणे म्हणजे एखाद्याला जबरदस्तीने हलवणे. उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे मनापासून काम न करणे. दूरवरून निर्देश देणे किंवा स्वतः सामील न होता सल्ले देणे. उदक सोडणे म्हणजे एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे. उद्ध्वस्त होणे म्हणजे नाश पावणे. उंबराचे फूल म्हणजे क्वचित भेटणारी व्यक्ती. उन्मळून पडणे म्हणजे मुळासकट कोसळणे. उन्हाची लाही फुटणे म्हणजे अतिशय कडक ऊन पडणे. उराशी बाळगणे म्हणजे मनात जतन करून ठेवणे. उलटी अंबारी हाती येणे म्हणजे भीक मागण्याची पाळी येणे. निवास करणे म्हणजे राहणे. दुमदुमून जाणे म्हणजे निनादून जाणे. सांगड घालणे म्हणजे मेळ साधणे. प्रेरणा मिळणे म्हणजे स्फूर्ती मिळणे. नाव मिळणे म्हणजे कीर्ती मिळवणे. हात न पसरवणे म्हणजे न मागणे. आड येणे म्हणजे अडथळा निर्माण करणे. धन्य होणे म्हणजे कृतार्थ होणे. उदास होणे म्हणजे खिन्न होणे.
विहरणे म्हणजे संचार करणे, बावरणे म्हणजे गोंधळणे, वाट तुडवणे म्हणजे रस्ता कापणे, पाहुणचार करणे म्हणजे आदरातिथ्य करणे, अनमान करणे म्हणजे संकोच करणे, ताट वाढणे म्हणजे जेवायला वाढणे, तोंडी लावणे म्हणजे जेवताना चाखण्यासाठी एखादा पदार्थ देणे, हात राखून जेवणे म्हणजे कमी जेवणे, सोटेशाही चालवणे म्हणजे दांडगाई करणे, लांछनास्पद असणे म्हणजे लाजिरवाणे असणे, सुळकांडी मारणे म्हणजे सूर मारणे, मागमूस नसणे म्हणजे थांगपत्ता नसणे, अजरामर होणे म्हणजे कायमस्वरूपी टिकणे, कंपित होणे म्हणजे कापणे किंवा थरथरणे, बेत आखणे म्हणजे योजना आखणे, यक्ष प्रश्न असणे म्हणजे महत्त्वाची गोष्ट असणे, प्रस्ताव ठेवणे म्हणजे ठराव मांडणे, विरोध दर्शविणे म्हणजे प्रतिकार करणे, प्राप्त करणे म्हणजे मिळवणे, गुमान काम करणे म्हणजे निमूटपणे काम करणे, सार सरंजाम करणे असणे म्हणजे सर्व साहित्य उपलब्ध असणे, हाडीमांसी भिनणे म्हणजे अंगात मुरणे, स्तंभित होणे म्हणजे आश्चर्याने स्तब्ध होणे, मान्यता पावणे म्हणजे सिद्ध होणे, तोंडून अक्षर न फुटणे म्हणजे घाबरून न बोलणे, कहर करणे म्हणजे अतिरेक करणे, कोड कौतुक होणे म्हणजे लाड होणे, अपूर्व योग येणे म्हणजे दुर्मिळ योग येणे, रुची निर्माण होणे म्हणजे गोडी निर्माण होणे, गुण्यागोविंदाने राहणे म्हणजे प्रेमाने एकत्र राहणे, कसून मेहनत करणे म्हणजे खूप नेटाने कष्ट करणे, कस लावणे म्हणजे सामर्थ्यपणाला लावणे, वरदान देणे म्हणजे कृपाशीर्वाद देणे, आत्मसात करणे म्हणजे मिळवणे, अंगी बांधणे, रियाज करणे म्हणजे सराव करणे, पाठिंबा देणे म्हणजे दुजोरा देणे. उर्वरित वाक्यप्रचार आपण नवीन व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.